आपण ईव्हीएम मधनं मतदानाची चोरी कशी होते ते आपण त्याचा डेमो बघणार आहोत. तर सुरुवातीला हे व्हीव्हीपॅट मशीन आहे आणि ह्याच्यामध्येच आपण बॅलेट युनिट आणि कंट्रोल युनिट दोन्ही बनवलेले आहे. तर पहिले सर्वप्रथम आपण चेक करून घेऊया की व्हीव्हीपॅटमध्ये एक पण मतदान नाही आहे, इथे स्लिप दिसत नाही आहे. तर जेव्हा पोलिंग बूथमध्ये पहिला मतदार येतो त्याने पहिल्या मतदाराने समजा बनानाला वोट केला, एक वोट झालं. इकडे बनाना दिसेल आपल्याला त्याचे स्लिप येताना. दुसऱ्या मतदाराने पण बनानाला वोट केलं, त्याची पण स्लिप दिसली इथे. इथेच तिसरा मतदाराने वॉटरमेलनला वोट केलाय, त्याची पण स्लिप आपल्याला दिसेल व्हीव्हीपॅटमध्ये. चौथा मतदार आला, त्याने परत वॉटरमेलनला वोट केलं, त्याची पण स्लिप दिसेल आपल्याला व्हीव्हीपॅटमध्ये. तर आता आपल्या माहितीसाठी 4 मतदान झाले, 2 बनानाला आले, 2 वॉटरमेलनला आलेले आहेत. तर आपल्याला याचा रिझल्ट बघायचा आहे काय झालंय. एक पण मत ॲपलला गेलेलं नाही आहे. तर आपण शो रिझल्टमध्ये जाऊया. शो रिझल्टमध्ये शो काउंट करूया. तर इथे तुम्हाला दिसेल ॲपलला 2 वोट, बनानाला 1 आणि वॉटरमेलनला 1. जिथं आपण ॲपलला 1 पण वोट दिलं नव्हतं तिथं 2 दाखवतात. तर आता आपण समजा की चला याच्यामध्ये चुकीचं दाखवते, आपण ह्याची व्हीव्हीपॅटचं काउंट करून बघूया. व्हीव्हीपॅटमध्ये जर काउंट केलं तर तिथं तरी आपल्याला बरोबर यायला पाहिजे. आपण बघितलेलं तर व्हीव्हीपॅटचं काउंट करूया. इथे ॲपलचं 1 आलं, हा ॲपलचे 2 आले, हा बनाना 1 आणि वॉटरमेलन 1. हे 4 काउंटची पण टॅली झाली आहे आणि 2 ॲपलला पण दिले. इथे ॲपल जिंकलेलं आहे. तर ही अशा प्रकारे चोरी होते. तर याच्यासाठी आपल्याला हा डेमो दाखवण्यात आलेला आहे. धन्यवाद.